जर उपोषणादरम्यान विनायकला काही झालं असतं तर दुसऱ्याच दिवशी आमचं सरकार कोसळलं असतं. तू काहीही केलंस ना तरी मी उपोषण मागे घेणार नाही. बरेच दिवसात तुमच्या हाताला चांगलं पाखरू लागले दिसत नाही, म्हणूनच तुमचा मेंदू काम करणं झालाय. हा, आम्ही उद्या कॉन्फरन्स घेणार आहोत. सोनं उजळून निघण्यासाठी त्याला भट्टीत टाकावं लागतं, तसं मोठा नेता होण्यासाठी कार्यकर्ता बनून फिरावं लागतं. आत्याबाईंचे हाल आता पाहत नाहीयेत. निदान त्यांच्यासाठी तरी वामनदादांनी परत यायलाच पाहिजे. आजचा दिवस रंगांची उधळण करण्याचा दिवस. मनात साठलेल्या अंधारावर रंग टाकून माणसं सगळा राग लोभ विसरून जातात. एकमेकांना रंगामध्ये न्हाऊ घालतात. पण आज तुझ्याच कृपेमुळे आमच्या घरातल्या सगळ्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवली. माझ्या संसारातला सगळा रंगच काढून घेतलास तू. बोका बोका केलास माझा संसार. पण घाबरू नकोस, या रंगपंचमीच्या आनंदापासून मी तुला दूर नाही ठेवणार. कारण तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी आयुष्यभर तुझी पूजाच करत राहणार. अमृता, माझं एक काम करशील? अगं सांग ना, विचारतेस काय? तू वामनदादांना जाऊन भेट. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न कर. माझी खात्री आहे आपल्यापैकी कोणी तिकडे गेलं ना जरी तरी ते आपल्या बरोबर परत येतील. जानकी, अगं तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्याशी बोलेन सुद्धा, पण बाबांना कळल्यावर मग काय? मला पण तेच कळत नाहीये. तूच सुचवलं काय करायचं ते. जानकी, एरवी स्वतःच्या खांद्यावर सगळं घेऊन लढणारी तू यावेळी माझ्यावर का ढकलतेस? आणि हे बघ, तुलाही हे चांगलंच माहितीये की वामन काका फक्त तुझंच ऐकू शकतो. तुला कसं सांगू माझ्यावर काय परिस्थिती आली ते. आईले ते मला वाटलंच होतं तुम्ही परत याल म्हणून. तेव्हा मी नव्हते, पण आता मी आली आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. अमृता, मी माझं उरलेलं सामान घ्यायला आले. ही माणसं सामान घेणार आहे. नाही नाही, मी कोणालाही हात लावू देणार नाही. मी आली आहे ना, आता होईल ना सगळं ठीक. अमृता, तू बोल ना काहीतरी. तुम्ही माझ्या मागं मागं या. आईले ते असं नका करू. आमच्यासाठी नाही, निदान आत्याबाईंसाठी तरी थांबा. अमृता, देवाच्या कृपेने आईले तर इकडे परत आल्यात. माझं ते ऐकणार नाहीत, पण तू काहीतरी बोल ना. जानकी प्लीज, मी तिच्याशी काही बोलणार नाहीये. उगाच शब्दाला शब्द वाढायला नको. अगं, ही वेळ गप्पा बसण्याची नाहीये. तू अगं, पण तुला असं का वाटतंय ती आपलं ऐकेल म्हणून? प्रेमाच्या शब्दांनी फरक पडतो. पांडुरंगा शपथ. ठीक आहे काकू. काकू, जानकीला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घे ना. अमृता, एक वेळ ही विनवणी तू केली असतीस ना, तर मी थांबायचा विचार केला असता. पण तू मला नोकरांशी बोलायला का लावतेस?
पाहिजे ते म्हणा, नोकर म्हणा, मोलकरीण म्हणा, पण मी हात सोडते तुमच्या समोर. तुम्ही जाऊ नका, थांबा. अभिनय छान करतेस का? मनात तर लाडू फुटतंय. मग हे वरवरचं नाटक कशाला? काकू ग, किती बोलशील? अमृता, तुला कळत नाहीये. एक दिवस हीच वेळ तुझ्यावरही येणार आहे. सगळ्यांना घरातून हाकलवून मालकीण व्हायचं या मोलकरणीला. अहिल्या, अहिल्या, अहिल्या. अभिनंदन, एकदाच गंगेत घोडं आलं. काय झालं? हेड ऑफिस मधून फोन आला होता. परवा अहिल्याबाईंच्या नावाची घोषणा होणार आहे. शी वाचत गाजत मिरवणूक काढूया. त्या नरसिंहाचं डोळंच फिरलं पाहिजे. करेक्ट. मला त्याचे फिरलेले डोळे नाही बघायचे जना, त्याच्या आबरूचे धिंडावडे निघालेले बघायचेत. तिकीट घोषित होण्याच्या आधी त्याला किती नागवता येईल ते बघा. अगं, अहिल्याच्या नुसत्या नावाच्या घोषणेनं त्याला तोंडात मारल्यासारखं होईल. आणि निवडून आल्यानंतर काय त्याच्या समोर आत्महत्येशिवाय पर्यायच राहणार नाही. त्याला जगवा. मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, त्याला जगवा. कारण खाली मान घालून जगणं हे मृत्यूपेक्षाही भयंकर असतं. तू चिंताच करू नकोस. माझ्या लक्षात आलंय तुला काय म्हणायचं ते. मग कामाला लागा. आणि हो, तो टाचे खाली आलाय म्हणून चिरडला जाईल असं समजू नका. खबरदारी घ्या. नाही नाही, नुसतं चिरडणार नाही, तर पिठाच्या गिरणीतल्या धान्यासारखं भरडून काढणार आहे त्याला. यावेळी त्याची सुटका नाही. आजच अहिल्याबाईची भेट घेतो. ती अजून एवढी मोठी झालेली नाहीये की तू तिची भेट घ्यावी. या कामासाठी करव्यांना पाठव. आपण तिच्यावर उपकार करतोय याची तिला जाण करून दे. आणि येत्या 2 दिवसांमध्ये नरसिंहाला जेवढं बदनाम करता येईल तेवढं करा. जशी आज्ञा. लगेच कामाला लागतो. जानकी, ही आत आलीच कशी? मुळात तिला घरात घेतलं कोणी? हे बघा, इतकं संतापायची काही एक गरज नाहीये. मी माझं सामान घ्यायला आले. कोणाला विचारून? म्हणजे मी अमृताची परवानगी घेतली. अमृता या घराची मालकीण नाहीये. या घरात पाऊल टाकायचं तर घरातल्या जबाबदार व्यक्तीला विचारूनच. ठीक आहे, मी माझं सामान घेऊन जाऊ शकते का? परवानगी तीच व्यक्ती देईल जिच्या कमरेला चाव्या आहेत. म्हणजे मी या हो, तीच जिला तू आता मोलकरीण म्हणालीस. तिचीच परवानगी घ्यावी लागेल तुला. आणि जर लाज वाटत असेल तर चालती हो. मी काय म्हणते, मी तुला तुझं मत विचारलं नाही. मी सामान घेऊन जाऊ शकते का जानकी वहिनी? आता तू जाऊ शकतेस. एक मिनिट. या घरातल्या थोरल्या सुनेला मोलकरीण म्हणून संबोधण्याची चूक पुन्हा करू नकोस.
आजपर्यंत या घरातली म्हणून तुला माफ केलं, यापुढे परिणाम वाईट होतील. हात्याबाई चल लवकर चल बाहेर. अरे काय झालं परशु? माझी तब्येत बरी नाही, आरडाओरडा करू नकोस बाबा. अगं मनावर दगड ठेव आणि बाहेर चल. बाहेर बघ राडा चाललाय. हे बघ माझं डोकं फिरलं ना तर अजून फटके मारे ना मी तुला. अगं बाई फटके नंतर मार. बाहेरचं अहिल्याबाई सामान घेऊन निघाली घराच्या बाहेर. 2 माणसं आहेत, मोठ्या मोठ्याने बॉक्स घेऊन चालले. चल बाहेर चल. मला घेऊन चल. सावकाश एक वेळ या खोक्यातल्या माझ्या वस्तू फुटल्या ना तरी चालतील, पण या घरातल्या एकाही वस्तूला धक्का लागता कामा नये. जा. अहिल्या, अगं कधी आलीस? आता निघायची वेळ झाली. आणि हो, तुमच्या थोरल्या सुनेची परवानगी सुद्धा घेतली सामान हलवण्यासाठी. आता तुम्ही तर आता तिच्या पायाच पडायला लावाल. का असे आयुष्यभराचे संबंध तोडल्यासारखं बोलतीयस? तुम्ही का 2 दगडांवरचे खेळ खेळताय? एकीने टोचायचं, दुसरीने फुंकर मारायची. तुमचा जो खरा रंग आहे ना तो आता सगळ्या जगासमोर आलाय. त्यामुळे आता तरी सुधरा. अगं पण मी काय केलं ते तरी सांग. मला आणि माझ्या नवऱ्याला आधी किड्या मुंग्यांसारखं चिरडायचं आणि मग सहानुभूतीची फुंकर मारायची. बस झालं अहिल्याबाई, बस झालं. समोरचा माणूस शांतपणे ऐकून घेतो ना, काय वाटेल ते बोलायचं नाही सांगून ठेवतो. परशु, आता मी बोलतेय ना, मग तू जरा गप्प बस ना बाबा. नाही, बोलू द्या ना. जे काही शिकवलंय ते बोलू द्या. त्यामुळे अहिलेचं नाक ठेचलं जात आहे आणि तसंही तुम्हालाही तेच हवंय. बरं झालं आज माझा नवरा माझ्यासोबत इथे आला नाही, नाहीतर त्यांची उरली सुरली आशा सुद्धा संपली असती. बोल बाई, सगळं बोल. ऐकायची तयारी आहे माझी. पण आता तू इथून जाऊ नकोस. परशु, वामनला फोन कर, म्हणा इकडेच ये निघून. उगाच नसते अधिकार गाजवू नका. हे सगळं तुम्हीच घडवून आणलंय आणि तेही तुमच्या त्या मूर्ख. जाऊ द्या, तिचं नाव घेतानाही मला किळस येते. खरं तर या घराशी तुमचा काय संबंध आहे? लग्नानंतर 4 महिन्यांनी ही पांढरी साडी नेसून इथे आला आणि आमच्या सगळ्यांच्या संसाराची राख रांगोळी करायला निघाला. गप्प बसा. हिला सांगा आत्याबाई, थवाल बंद कर म्हणा. नाही तर मी आत्या इथल्या इथं जीव देईन. परशु भाऊजी, तुमची ही जी काही नाटकं आहेत ना ती यांच्या समोर करा, माझ्या समोर नको. कारण मला माहिती तुम्ही दोघंही नाटकी आहात. ऐक जरा अहिल्या, इतकी नालायकासारखं बोलून गेली तरी तुम्हाला ती हवीच घरात. हा काय होते आत्या? बस इथं, बस 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 ग बाई बस. पाणी पी. काय होते आत्या? छातीत एकदम दुखायला लागलं काय? अरे काय करावं आता? पाणी पी. काय होते? कसं तरी होते का एकदम घामाघूम? आयला जानकी वहिनी, अहो जानकी वहिनी. जानकी, अगं तू का रडतीयस? हे बघ, जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नाहीये की नाही.
पण मधल्या मध्ये माझी घुसमट होतीये त्याचं काय? यांना काही जरी सांगायला गेलं तरी हे माझ्यावरच चिडतात. तूच मला सांग, वामन दादांनी मला मुलीसारखं सांभाळलंय, त्यांना एक फोन पण नाही करायचं का मी? दोन चार दिवसात चक्र अशी काही फिरली ना की काही काळाच्या आतच सगळं घडून गेलं. अहिल्याताईंचा फोटो त्या युगंधराबाईंबरोबर पेपरात छापून आला आणि सगळी गणितच बदलली. मला एक कळत नाही, दुसऱ्याची घरं संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळतच कसं? तुमचं राजकारण तुमच्यापाशी, आमच्या चुलीपाशी कशाला आणताय? राजकारण आपल्या चुलीपाशी आलं नाही जानकी. अहिल्याताईंनीच त्याला आमंत्रण दिलंय. सुमिताई, आपल्याला माहिती आहे ना ते तशाच आहेत म्हणून, पण हे मोठे आहेत ना, यांनी नको समजून घ्यायला. कशाला बोलले अहिल्याताईंना असं तसं? त्या मला मोलकरण म्हणतात, नोकर म्हणतात. देवाशपथ मला काही वाटत नाही. या घरात मी मोलकरीण म्हणून तर आले ना, पण अहिल्याताईंना माझी माफी मागायला लावून त्यांनी आम्हाला दोघींना एकमेकांपासून आणखीन तोडलंय. जाऊ दे जानकी, मोठ्यांचे अहंकारही मोठेच असतात. हे बघ, या सगळ्यावर काळ हेच औषध आहे. मध्ये काही दिवस जाऊ दे, सगळ्यांचे राग शांत होतील. हे बघ, तू नको मनाला लावून घेऊस. हे प्रकरण सोडवण्याचा तू जितका जास्त प्रयत्न करशील ना, तितकाच जास्त गुंता होईल. कुठे प्रयत्न करता येतोय मला? यांच्या शक्तीने बांधून टाकलंय मला. हो वहिनी, हो चला लवकर तिकडे. आईला बघा, आत्याबाईला काय बोलली. हो आत्याबाई कसं करायला लागली बघा लवकर. चला चला चला. आत्या आत्या आत्याबाई, बघा बघा काय झालं बघा. काय झालं? त्यांचे हात सोड. अहो, पाणी आणा ना पटकन. आणि कुठं आणू? हे समोर काय आहे? अरे हो. मग आत्याबाई, हे पाणी. अहो, या इल्ल्यानं आत्याबाईचं पुरतं वाटोळं केलं. काय दिलं सगळं सामान घरच्यांनी? दिलं ना, पण ते देताना त्या मोलकर्णीच्या पायावर जवळजवळ नाक घासायला लावलं मला. म्हणजे जानकीच्या परवानगीशिवाय घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद दिली होती तुमच्या भावाने. शेवटी काय, हात जोडले आणि या वस्तू घेऊन आले. जानकी समोर? म्हणजे जानकी आली घरी? माझा पाण उतारा पाहायची संधी ती कशी काय सोडणार? नाही ग, जानकीला बिचारीला ह्याच्यातलं काहीच माहित नाहीये. आपल्या विरुद्ध रचल्या गेलेल्या कटाची ती गंगोत्री आहे. सगळं करून नामा निराळी. शेवटी स्वतःच्या अंगावर काही येऊ नये ना म्हणून सरळ गावी निघून गेली. आईला कोण कसं वागलं याचा विचार करण्यापेक्षा मी पुन्हा त्या घराची पायरी चढणार नाही हे एकदा ठरवून टाक आणि तेच लक्षात ठेव. बरोबर आहे, बरोबर आहे. मी तरी आता त्या घराची पायरी कधीच चढणार नाही.
पण त्या अख्ख्या घराला कोर्टाची पायरी नक्की चढायला लावेन. अहिल्या, तुला खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास करायचा असेल ना, तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या सोडून द्यायला शिक. भोळेपणाची झापडं तुम्ही पांघरली आहेत, मी नाही. झालेल्या अपमानाची परतफेड कशी करायची हे मला चांगलंच कळतं.